जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कल्याण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरलेला शहाड उड्डाण पूल अखेर पूर्णत्वास पोहोचला आहे। मात्र पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच राजकीय वाहतूक कोंडी इतकी वाढली की अखेर एकाच दिवशी 3 उद्घाटने घडून आली। पुलाचा वापर जनतेला केव्हा होणार यापेक्षा उद्घाटनाच्या फिती कोण कापणार यावरून 3 पक्षात प्रचंड रस्सीखेच रंगली। महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होताच सुरू झालेला हा श्रेयवाद भाजप, शिवसेना, टीओके आणि मनसे यांच्यात पुन्हा एकदा तापलेल्या वातावरणाचे दर्शन घडवतो। रविवारी दुपारी भाजपकडून अचानक उद्घाटन कार्यक्रम जाहीर झाला आणि पूल खुले करण्यात आला। काही तासातच शिवसेना टीओके गटानेही आपला स्वतंत्र सोहळा करून दुहेरी उद्घाटनाचा अनोखा तमाशा घडवला। या 2 उद्घाटनानंतर नागरिकांमध्ये नेमके अधिकृत उद्घाटन कोणते याबाबत संभ्रम निर्माण झालाय। रात्री 12 वाजता पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने मनसे पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते एकत्र जमले आणि जोरदार घोषणाबाजी झाली। मनसेच्या आंदोलनानंतर सदर ब्रिजची दुरुस्ती झाली आणि काही पक्ष श्रेय घेत असल्याचा आरोप मनसेने केलाय। तर म्हणजे पावसाळ्यापासून या ब्रिजची अवस्था एवढी बिकट झाली होती की रिक्षावाले आणि जे सामान्य प्रवासी आहेत एवढा त्रास होत होता। आणि या ब्रिजवर खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन काही लोकांचा जीवही गेला आहे, परंतु प्रशासनाला काही जाग येत नव्हते। तर असे एवढ्या वर्षापासून म्हणजे 6 महिन्यापासून 1 वर्षापासून जेव्हा खड्डे होते मग तेव्हा इतर पक्षाचे लोक कुठे गेले होते? तेव्हा त्या लोकांनी हे करायला पाहिजे होतं। पण फक्त आम्ही 6 महिन्यापासून नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत, कारण हा जो ब्रिज आहे तो नॅशनल हायवेच्या ह्याच्यात येतो, महामार्गामध्ये, त्यांना सातत्याने आम्ही पाठपुरावा करत होतो आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करत होतो। त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की हे लोक दुर्लक्ष करतायत, मग आम्ही इथे रास्ता रोको आंदोलन केलं। महाराष्ट्र सेनेच्या वतीने सर्व शहराचे जे पदाधिकारी आहेत आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं। ठाण्यावरून त्या अधिकाऱ्याला इथे बोलवलं। त्याच्यानंतर 4 दिवसांनी त्यांनी नोटिफिकेशन काढलं की हा ब्रिज आम्ही बंद करतो आणि काम चालू करतोय। परंतु आम्ही त्यांना एक सांगितलं की वाहतूक चालू असताना हा ब्रिज बनवायचा नाही, कारण की कसं वाहतूक चालू असताना तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही बनवणार नाही हा। मग तुम्ही काहीतरी या रस्ता पूर्णपणे बंद करा, म्हणजे 15 दिवस असो, 20 दिवस किंवा 1 महिना बंद करा। परंतु ऐन दिवाळीचा सण होता, मग त्यावेळेला डीसीपी साहेबांनी सांगितलं की बाहेरून जे लोक आहेत, आपल्या इथे उल्हासनगर शहर हे व्यापाऱ्यांचं शहर आहे आणि इथे खरेदी करण्यासाठी बाकीचे लोक येत आहेत आणि आपल्याला व्यापाऱ्यांचं पण नुकसान करायचं नव्हतं। व्यापारी आपले बांधव आहेत, बंधू आहेत, शहरवासी आहेत आपले, त्यांचंही नुकसान नाही झालं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांचाही आपण विचार केला पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही बोललो ठीक आहे साहेब, दिवाळी जाऊ द्या, दिवाळीच्या नंतर हे करू। त्याच्यानंतर मग त्यांनी पूर्णपणे परत एकदा नोटिफिकेशन काढलं आणि पूर्ण रस्ता बंद करून सगळी वाहतूक वाळधुनी मार्गाने हे करायला लावली। त्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी चांगली दिवस रात्र मेहनत करून वेळेमध्ये तो पुलाचं काम केलं, परंतु मनसेने त्याचा पाठपुरावा केला। तुम्ही आज श्रेय घ्यायला येतात। रात्री 12 नंतर पूल सुरू झाल्यामुळे वाहतुकीला दिलासा मिळालाय, पण त्याहून मोठी वाहतूक कोंडी सध्या राजकीय श्रेयवादाच्या गल्लीमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले। आगामी निवडणुकाच्या तोंडावर या पुलावरून राजकारणाला आणखी गती मिळणे निश्चित आहे। ब्रिज का रिपेयरिंग का काम पूरा हो गया है और अभी इसको चालू किया जा रहा है। हमारे आमदार कुमार आलानी जी के प्रयासों से इस शहड आरओबी का जो है वो रिपेयरिंग का काम पूरा हुआ है और आज इसको हम लोग खोल रहे हैं। कल्याणला, उल्हासनगर कल्याणला जोडणारा हा शहाड ब्रिज हा अति महत्वाचा ब्रिज। या ब्रिजची नादुरुस्त झाला होता, कधीही त्याची पडू शकेल असं नादुरुस्त झाला होता। येण्या जाणाऱ्या वाहतुकीसाठी खूप अडथळा निर्माण होत होता आणि मग हे ब्रिज चांगल्या प्रकारे बनला पाहिजे, याची दुरुस्ती झाली पाहिजे, डागडुजी झाली पाहिजे। यासाठी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी नॅशनल पीडब्ल्यूडीला संपर्क केला, त्यांच्याशी चर्चा केली, कसा करता येईल, काय करता येईल, त्या पद्धतीने हे काम सुरू झालं आणि 23 तारखेला हा पूल लोकांच्या येण्या जाण्यासाठी सुरू होईल अशी डेडलाईन दिली गेली आणि त्यानंतर या पुलाचं काम सुरू झालं। मधीत आम्ही येऊन या पुलाची पाहणी केली, या पुलाचं काम व्यवस्थितरित्या चाललंय की नाही चाललंय ती पाहणी केली। काम चांगलं झालेलं आहे। 3 वर्षाची त्यांनी
या ब्रिजला 3 वर्ष काय होणार नाही, कमीत कमी 3 वर्ष हे काम चांगलं राहील अशी गॅरंटी दिलेली आहे. आणि हे काम झाल्यानंतर त्याचं लोकार्पण सोहळा करण्याचा प्रयत्न कोणीतरी करण्याची घोषणा केली. तर घोषणा केली तर केली, पण ते लोकार्पण सोहळा झाला पाहिजे. लोकांना 23 तारखेची डेडलाईन दिली, मग 24 तारखेला लोकार्पण सोहळा का? मग त्यानंतरही ज्यांनी काम केलं त्यांच्या कामाचं श्रेय आपण दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार आयलानी करताना दिसत होते. आणि म्हणून त्यांना कळालं की आज आम्ही उद्घाटन करणार आहोत, लोकांसाठी हा ब्रिज ओपन करणार आहोत, खुला करणार आहोत येण्या जाण्यासाठी. त्यांनी लगेच आज आमच्या अगोदर येऊन उद्घाटन केलं. मी त्यांना सांगतो की तुम्ही स्वतः काम करा, काम तुम्ही कराल तर आम्ही कधी तुमच्या कामाचं श्रेय घेणार नाही. संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.